करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, तुमच्यासोबत गोड बोलणारी माणसं, तुमचा गैरफायदा घेणारी माणसं कशी ओळखायची. ज्याप्रमाणे समर्थ म्हणाले, आपल्या आजूबाजूला अनेक माणसं सकाळपासून रात्रीपर्यंत बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असतात. परंतु तुमच्याशी गोड बोलणारी माणसं, तुमचा गैरफायदा घेणारी माणसं ही कशी बघा, ज्याप्रमाणे तुम्ही ओळखायला शिकलात ना, तर तुम्हाला आयुष्यात कुठलाही बघा त्रास होणार नाही. कारण काय असतं, मेल्यानंतर रडणारे हजारो असतात, पण जिवंत असताना समजून घेणारं कोणी नसतं. ज्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला शेजारी असतात, आपले नातेवाईक असतात, मित्रमैत्रिणी असतात. जेव्हा आपण होतो बघा, तेव्हा आपल्या घरी कधी आपल्याला कोणी विचारायला आलं नाही, बरोबर की नाही. आपण पाहतो आपल्या घरातले बघा ज्येष्ठ व्यक्ती असतात, त्यांच्याशी कोणी बोलायला येत नाही आहेत. कारण आजूबाजूला सुद्धा बघा वयस्कर असतात, ते सुद्धा कोणी बोलायला येत नाही आहेत. कारण का, त्यांचा असेल स्वभाव. परंतु ज्यावेळी आपल्या घरातली एखादी व्यक्ती कोणी निघून गेली किंवा एखाद्या बघा प्रत्यक्षपणे बाहेरगावी गेली, त्यावेळी आजूबाजूची लोक विचारायला येतात की तुमचे बाबा कुठे गेले, तुमची आई कुठे गेली. बघा प्रत्यक्षपणे विचारतात की नाही. जेव्हा आई वडील होते तेव्हा कोणी विचारले नाही, बरोबर की नाही. म्हणजे विचार जर आपण केला, आले आपण परदेशात, जवळी नाही बंधू राहतो, भेटलासी तू परमार्थ. मग त्याचप्रमाणे ना, मेल्यानंतर रडणारे लोक जे आहेत ना, ते हजारो पाहायला मिळतील हो. परंतु जिवंतपणी विचारायला हवं ना. पण जिवंत असताना समजून घेणारी पण लोक ती कोणीच नसतात. आपण जर सांगायला गेलो तर बघा आपलं कोणी ऐकत नाही आहेत. मग उपयोग काय. मग मेल्यानंतर बघा रडणं स्वाभाविकच आहे. नाकारल्या गेलात म्हणून नाराज होऊ नका. आपली एक सवय असते, आपलं जर कोणी ऐकलं नाही ना, बघा आपल्याला त्रास होतो, आपल्याला राग येतो. परंतु नाराज होऊ नका. समर्थ म्हणाले, नाही व्यक्ती ती ऐकून घेत ना, चालेल. परंतु आपल्याला माहिती आहे आपण त्या व्यक्तीच्या भलाईसाठी करत आहोत, बरोबर की नाही. परंतु लोक नेहमी महागड्या वस्तू नाकारत असतात, कारण त्यांची घेण्याची ऐपत कमी असते. लक्षात ठेवा. कारण का असं माहिती आहे, या देहाचा भाग चालू. तुम्हा सर्वांना नमस्कार. लोक नेहमी महागड्या वस्तूच घेत असतात. जेव्हा हा देह घराबाहेर पडतो ना, अनेक प्रकारच्या वस्तू, अनेक प्रकारच्या बघा फळं भाज्या पाहायला मिळत असतात मार्केटमध्ये गेल्यावर. परंतु आपण जी वस्तू महाग आहे त्या वस्तूची आपण फक्त किंमत विचारू, बरोबर की नाही. या दुकानातून त्या दुकानात जाऊ, त्या दुकानातून ह्या दुकानात जाऊ. एखादी गोष्ट हवी असेल तर आपण 4-5 दुकानं फिरून आल्यानंतर आपल्याला जिथं स्वस्त मिळेल तिथल्याच दुकानात जाऊ की नाही. मग त्याचप्रमाणे आपण पण असंच करतो. ज्या व्यक्तीचं ऐकायचं आहे ना, त्या व्यक्तीचंच फक्त ऐकतो, बाकी बघा प्रत्यक्षपणे ऐकत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, नाकारले म्हणून नाराज होऊ नका. आपण काय करतो, अरे ही व्यक्ती आली होती, त्यांनी
या वस्तूची किंमत विचारली, पण ती वस्तू त्यांनी घेतली नाही. त्यांना ती आवडली नसेल म्हणून घेतली नसेल, बरोबर की नाही. त्यांची बघा ऐपत नसेल म्हणून तर ना. म्हणून समर्थ म्हणाले नाराज होऊ नका. ज्याप्रमाणे प्रत्यक्षात भाग समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे की हक्क सांगायला सर्वात पुढे असणारा माणूस कर्तव्य करायला मात्र सर्वात मागे असतो. आपल्यासोबत माणसं अशी असतात ना, स्पर्धा कशी असते, त्या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष पुढे जाण्यासाठी बघा आपल्याला पुढं करत असतात. त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला पुढे करतात. परंतु मागे जर वळून पाहिले ना, ती माणसं आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण विचार करतो, अरे या व्यक्तीमुळे मी स्पर्धेमध्ये भाग घेतला, परंतु पुढे काय करायचं हेच मला माहीत नाही आहे. एखादी परीक्षा असते, त्या परीक्षेचा बघा प्रत्यक्षपणे कुठला अभ्यास करायचा हे माहीत नसतं. एखादं कार्य करायचं आहे, आपल्याला हजारो माणसं सांगायला येतील की तू हे कर, तू ते कर, परंतु त्या माणसांच्या सांगण्यावरून जर आपण पुढे करायला गेलो आणि आपल्याला कोणतं कार्य करावं, कसं करावं हेच जर माहीत नसेल, मग उपयोग काय. समर्थ म्हणाले गोड बोलणारी माणसं आपल्याला खूप पाहायला मिळतील, पण गैरफायदा घेणारी माणसं ही आपल्या समोरच पाहायला मिळतील. कारण शरीरावरची अनेक औषधं बघा, आपण एखाद्या आजाराला बळी पडतो त्यावेळी आपण बघा दुकानात जातो, गोळ्या औषधं घेतो, मेडिकलमध्ये जातो बघा, घेतो की नाही. ते औषधे घेतल्यानंतर आपल्याला जो असलेला आजार निघून जातो, पण मनाचा इलाज करायचा आहे. शेवटी तो मनाचा इलाज करण्यासाठी भगवंताचं स्मरणच हवं ना, बरोबर की नाही. एखादा हक्काचा माणूसच हवा की प्रत्यक्षपणे मन मोकळं करण्यासाठी. कारण सर्व ठिकाणी बघा आपण आजारी पडलो, एखाद्या पायाला दुखापत झाली, पोटात दुखत असेल, इलाज करायचा आहे, तर आपण गोळ्या औषधं डॉक्टरकडे जाऊन बघा प्रत्यक्षपणे आजार बरा होऊ शकतो. परंतु मनाचा जर इलाज करायचा असेल ना, तर समर्थ म्हणाले जा सद्गुरूशी शरण. ज्याप्रमाणे दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो. आपण खोटं बोलण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे इकडे तिकडे पाहतो आणि खोटं बोलत असतो. आपल्याला वाटतं की कोणी मला पाहणारं नव्हतं, त्या झाडावरून आपणच आंबा तोडून आणला. बघा, त्या झाडावरती जो आंबा होता तो तोडून आपणच आणला, परंतु ते लपवण्यासाठी आपण काय केलं की बाबा मी तोडलेला नाही आहे हे सांगण्यासाठी आपण काय केलं, आपली जी चूक होती, आपला जो दोष होता तो लपवला. परंतु हां बाबा, कबूल जर केला तर दोष नाहीसा होईल ना, बरोबर की नाही. हां बाबा, मीच तोडलेला आहे, चूक मान्य केलेली आहे, आपण कबुली दिलेली आहे. मग शेवटी बघा त्या व्यक्तीला सुद्धा वाटावं बाबा या व्यक्तीनेच तोडलेलं आहे. परंतु जर आपल्याला असं वाटत असेल की बाबा या व्यक्तीला आपण गुंतवण्यासाठी बघा, गुंतागुंत करण्यासाठी आपण खोटं बोलूया, परंतु समर्थ म्हणाले सत्य कधीही लपत नाही आहे, बरोबर आहे की नाही. सत्य कधी ना कधी उघडकीस येतच असतं. म्हणून गर्दीत हरवलेली चप्पल आणि दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा सापडत नाही. आता एखाद्या वेळी बघा कुठे जत्रा भरलेली आहे आणि त्या ठिकाणी जर आपण कुठे बघा मंदिर असेल किंवा एखाद्या वेळी बघा दुसरं ठिकाण असेल जिथे जत्रा भरलेली आहे, आपण देवदर्शन करून बघा जत्रेमध्ये गेलो आणि तिथे एखाद्या वेळी बघा एखादा खेळ खेळायचा, तिथे आपण चप्पल काढून ठेवली आणि एवढ्या हजारोच्या संख्येने तिथे लोक त्या जत्रेमध्ये येत असतात आणि जिथे चप्पल ठेवलेली होती ती चप्पल नाहीशी झाली, ती गर्दीत ती चप्पल हरवली. किंवा एखादा खेळ आपल्याला पाहायचा आहे बघा, जादूचा खेळ असतो, तिथे चपला बाहेर काढायला लागतात की नाही, आणि तिथून ती चप्पल हरवली, ती चप्पल पुन्हा सापडेल का हो, नाही सापडणार. आणि तसंच
मनातून हरवलेली व्यक्ती ही मनातून बाहेर काढायची, हरवलेली व्यक्ती ती शोधून काढायची. म्हणून कोणत्याही गोष्टीचा गर्व नसावा, कारण वेळ प्रत्येकाला संधी देते. आपण विचार करतो की वेळ आल्यावर नक्की हे कार्य करेन, परंतु वेळ येण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू ठेवणं गरजेचं आहे. आपण काय विचार करतो, अरे वेळ आल्यावर अभ्यास करेन, परंतु जर आपण सतत प्रयत्न केले, सतत अभ्यास करत राहिलो, तर पुढे बघा आपल्याला मनस्ताप होणार नाही आहे. परंतु जर परवा परीक्षा नाही, उद्यापासून आपण अभ्यासाला लागू, तर अजिबात होणार नाही आहे. त्यासाठी संधी शोधणं गरजेचं आहे, परंतु त्या संधीचं पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून एखाद्याच्या वाईट काळाचा फायदा घेऊन जर कोणी मोठं होण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या मोठे होण्याची किंमत ही शून्य असते. कशाला आपण त्याच्या वाईट काळामध्ये फायदा उचलायचा? काय गरज आहे? समर्थ म्हणाले. त्याला फसवून किंवा त्याचा गैरफायदा घेऊन आपण जर मोठेपणाचं बघा मिरवत असू, तर उपयोग काहीच नाही आहे. ती किंमत शून्यच आहे. बरोबर की नाही? आपला हा देह लाख मोलाचा आहे. परंतु माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळवता येतात, समाधान आणि सुख मिळवता येत नाही. बरोबर की नाही? ते पैशाने विकत घेता येतं का? नाही आहे. आपल्याला एखादी वस्तू हवी असेल, एखादी गोष्ट हवी असेल, ती आपण पैशाने विकत घेऊ शकतो. परंतु सुख, आनंद, समाधान हे पैशाने मिळवता येत नाही. त्यासाठी आपापसातील प्रेम आणि बघा दुसऱ्यांची साथ मिळवायचीच असतं. लक्षात ठेवा, समर्थ म्हणाले. ज्याप्रमाणे आपण सुद्धा असंच करतो. आपल्याला जी गोष्ट हवी असेल ना, आणि ती गोष्ट दुसऱ्यांच्या घरी असेल, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण त्यांच्याशी गोड बोलत असतो आणि त्या गोष्टीचा उपयोग झाल्यानंतर बघा त्यांच्याशी बोलणं बंद करत असतो. बरोबर की नाही? म्हणजे समजून जायला हवं की आपला देह स्वार्थासाठी न जगता इतरांच्या मदतीसाठी सुद्धा धावून गेला पाहिजे. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचं काम होत असतं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा मान, सन्मान आणि सत्कार असतो. आपल्या हातून कोणाचं भलं झाले हो? आपण काय विचार करतो की बाबा याचं नुकसान होऊ दे, जे काय आहे ते मलाच सर्व मिळू दे. आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी पाहत असतो. परंतु दुसऱ्यांच्या मदतीसाठी किंवा दुसऱ्यांच्या गरजू लोकांसाठी जेव्हा आपण प्रयत्न करू ना, तेव्हा त्यांच्या जे समाधान, आनंद पाहायला मिळेल ना, ते जगात कुठेही मिळणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, जीवनातला सर्वात मोठा मान, सन्मान हा तेव्हाच पाहायला मिळेल जेव्हा तुम्ही इतरांच्या मदतीसाठी धावून जाल. तेव्हा त्यांचे ते शब्द असतील बघा, ते शब्द तो तुमचा मान, सन्मान असेल. परंतु जर आपण एखाद्याचं वाईट करत असू ना, तर त्यांचे असणारे जे शिव्याशाप असतील ना, ते तुमचा मान, सन्मान असेल. विचार करा, मग आपल्याला कोणत्या प्रकारे आपल्याला जगायचं आहे? शिव्याशाप ऐकून जगायचं आहे का इतरांची गरज, इतरांची मदत बघा प्रत्यक्षपणे करून त्यांचे शब्द यानुसार आपल्याला जगायचं आहे. म्हणून कोणाचा गैरफायदा घेऊन जीवन जगणं सोपं असतं, परंतु आयुष्यात काय मिळवलंस हे जर पाहायला गेलास ना, तर या ध्येयाची किंमत शून्य आहे. म्हणून समर्थ म्हणाले, तुमच्याशी गोड बोलायला लोक अनेक असतील, गैरफायदा घेणारे अनेक असतील. जसं अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते ना, तसं आपल्या देहाला चालवायला परमेश्वराचीच गरज आहे. म्हणून ज्याप्रमाणे मी देवाचा आणि देव माझा. जय जय रघुवीर समर्थ.